हो साहेब उठा. बोल ना. हे काय करून टाकलं गव्हर्नमेंटनी? काय केलं ही म्हणजे? काय पासिंगची फी वाढवली आहे फिटनेसची? अरे बाबा हो, 15 पटीनं फीस वाढवले. अरे बापरे, किती काय बाईक कार ट्रक सगळं सांगा. मी शॉर्ट मध्ये सांगतो, मोटर व्हेकल ऍक्ट अमेंडमेंट 5 घेऊन आले सरकारने, इमिडिएट इम्प्लिमेंट पण केलंय. तुमची गाडी 15 वर्षासाठी पासिंग झाले तर देखील तुम्हाला 10 वर्षानंतर फिटनेस टेस्ट करावीच लागणार आहे. मग 5 वर्षाचे पैसे कुठे जाणार? बरं, आता रूल सांगतो काय आहे. 15 वर्षांच्या वरील जर व्हेकल असेल तर मित्रांनो त्यासाठी फिटनेस टेस्ट पहिली होती. आता नवीन स्लॅब आहे 10 ते 15, 15 ते 20, 20 प्लस. जेवढी जुनी गाडी तेवढे तुम्हाला पैसे जास्त लागणार. स्लॅब काय सांगतो, पहिल्यांदा जो फीज होती बाईकसाठी ती होती 600 रुपये, आता 2000 रुपये लागणार आहे. कारसाठी फीज होती पहिल्यांदा 1000 रुपये, आता तुम्हाला जवळजवळ 15,000 रुपये लागणार आहे. आणि बाय द वे ट्रक, बसेस, पॅसेंजरचे व्हेकल्स होते म्हणजे बसेस सारखे कमर्शियल व्हेकल्स, त्यासाठी फीज होती 2500 रुपये, आता 25,000 रुपये तुम्हाला खिशातून मोजावे लागणार आहेत. एवढी कोण वाढवतं रे फीस फिटनेसची? मला क्वेश्चन आहे. बाय द हे रूल कशासाठी आणलाय? एवढ्यासाठी आणलाय की ज्या गाड्या पोल्युशन करतायत, कंडिशन मध्ये आहेत, त्या गाड्यांना स्क्रॅप करून टाकणं, बाहेर काढणं, गाडी चालू न देणं. तर मला असं पर्सनली वाटतं गाडीचं वय कधीच त्या गाडीचं फिटनेस ठरवू शकत नाही. का म्हणतोय? कारण एखादी गाडी एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये काही लोक मेंटेन करतात ना की ते 25 वर्षापर्यंत सुद्धा पोल्युशन करतात. काही लोक पहिल्या 2 वर्षात गाडीचे बँड बाजा वाजवतात ना की पोल्युशन जबरदस्त होतं. मग 8 वर्षांमध्ये काय पोल्युशन नाही करणार का? पीयूसी पण तुम्ही ठेवलेले सोबतच, नको एवढे भंगार रस्ते पण आहेत, तिथे तुमचं लक्ष नाही. पण इकडे 15 पटीनं फीज वाढवणं म्हणजे क्वेश्चन मोठा आहे. तर बाकीचे 10 ते 15, 15 ते 20 जो स्लॅब आहे ते एक्झॅक्ट फीज तुम्हाला खाली समजेलच. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर नक्की सांगा. अशा प्रकारे पोल्युशन कंट्रोल नाही होणार असं मला पर्सनली वाटतं. काय वाटतं अजिंक्य तुझं म्हणणं? काय नाही भाई, काय स्पीचलेस आहे मी. हे फक्त आपण खिशातनं पैसे देत राहायचे, टॅक्स भरत राहायचा सगळ्या प्रकारचा, आणि रस्ते आपल्याला मात्र A1 क्वालिटीचे मिळणार. तिथे कंप्लेंट केली तर त्याच्यावर सोल्युशन मिळेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.